तर कोल्हापुरामधील महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिर तर सर्वांना माहिती, पण श्री स्वामी समर्थ महाराजांचं एवढा मोठा भव्य असं मठ कोल्हापुरामध्ये असेल असं कधी मला वाटलंच नव्हतं. तर कसं आहे मंडळी, मी तुमचा लाडका यशवी ब्लॉगर. तर आज सकाळी सकाळी मित्रांचा विषय निघला की आपण महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरात कायमच जातोय, पण आज आपण जाणार श्री स्वामी समर्थ महाराजांचं भव्य असं मठ बघायला. आणि मी पण पहिल्यांदाच तो मठ बघायला जाणार होतो, त्यामुळे उत्सुकता बाकी वेगळीच लागली होती. मग जाता पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो, कारण की आज गणेश चतुर्थी पण होती. मग त्यानंतर निघली आमची सवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. तर मग आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हा मठ आहे तरी कुठं? तर हा मठ आहे कोल्हापुरातल्या CBS पासून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर रोयकर कॉलनी या ठिकाणी. तर आता या मठाविषयी माहिती द्यायची ठरली ना, तर या मठाची स्थापना परमपूज्य श्री काटकर महाराज यांनी केली. जेव्हा तुम्ही पहिले मंदिराच्या आत जाता ना, तेव्हा तुम्हाला पहिले काटकर महाराजांच्या मंदिराचं दर्शन होतं आणि तिथेच तुम्हाला शेजारी पार्वती देवी आणि साईबाबांचं मंदिराचं दर्शन होतं. त्यानंतर तिथून तुम्ही मंदिराच्या पहिल्या मजल्यावर आला तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं भव्य असं मठ बघायला भेट. आणि तिथे गेल्यानंतर मनामध्ये भरणारी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती बरं का. आणि जर तुम्ही कोल्हापूरला कधी आलेत ना, तर इथल्या स्वामींच्या मठाला नक्कीच भेट द्या बरं का. याआधी तुम्हाला हा मठ माहित होता की कमेंट मध्ये नक्कीच सांगा बरं का. तर बोला श्री स्वामी समर्थ.